घडामोडी। ठाण्यात पोलिसांना मिळणार परवडणारी घरे। अधिकृत दलालांना आरटीओ मध्ये प्रवेश देण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश। ठाण्यात उष्णतेचा पारा 45 अंशावर गेल्याने ठाणेकर हैराण। ठाणे महानगरपालिकेच्या विविध विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर। ठाण्याच्या प्रताप सिनेमा येथील गृहसंकुलातील वृक्षाची फांदी पडून शिक्षक जखमी। ठाण्यात पोलिसांना परवडणारी घरे मिळणार आहेत। पोलीस वसाहती उभारणीसाठीच नव्हे तर पोलिसांना हक्काचे घर परवडणाऱ्या किमतीत मिळावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रयत्न सुरू केले आहेत। पनवेल येथील 75 एकर जागेवर पोलिसांच्या घरांसाठी टाउनशिप उभारण्यासाठी 2 FSI देण्यास मुख्यमंत्र्यांनी अनुकूलता दर्शवली आहे। त्यामुळे केवळ 10 ते 12 लाख रुपयात 700 चौरस फुटाचे घर मिळू शकणार आहे। राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी ही माहिती दिली। मुंबई आणि ठाणे पोलीस दलात सुमारे 90,000 कॉन्स्टेबल कार्यरत आहेत। त्यातील 25% कर्मचाऱ्यांनाही पोलीस क्वार्टर मधले घर मिळत नाही। उर्वरित पोलीस भाड्याच्या घरात राहतात किंवा त्यांना कर्ज काढून महागडी घरे विकत घ्यावी लागतात। पोलिसांची ही कोंडी दूर करण्यासाठी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त अरूप पटनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त प्रताप दिगावकर आणि सहकाऱ्यांनी पोलीस सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना केली होती। त्या गृहनिर्माण संस्थेमार्फत पनवेल तालुक्यातील 75 एकर जमीन खरेदी करण्यात आली आहे। जमिनीचे अधिग्रहण झाल्यानंतर पोलिसांना परवडतील अशी जास्तीत जास्त घरे इथे बांधण्याचे प्रयत्न सुरू झाले। त्यासाठी या टाउनशिपला 2 FSI द्यावा अशी विनंती उपायुक्त दिगावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती। मुख्यमंत्र्यांनी त्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी दिली आहे। त्यामुळे पोलिसांच्या या मेगा टाउनशिपचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती प्रकाश मेहता यांनी दिली। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। अधिकृत दलालांना आरटीओ मध्ये प्रवेश देण्याचा उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे। विविध मोटर कंपन्यांच्या अधिकृत दलालांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात काम करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी मंजुरी दिली। न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला। राज्याच्या परिवहन विभागाचे आयुक्त महेश जगडे यांनी परिवहन विभागातील दलालांना हद्दपार करण्याचे आदेश जानेवारीमध्ये दिले होते। त्यामुळे कोणत्याही आरटीओ कार्यालयात शिरकाव करण्यास दलालांना मज्जाव करण्यात आला होता। झगडे यांच्या निर्णयाविरोधात अकोला ट्रक ऑनर्स असोसिएशनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। सरकारने घातलेल्या बंदीमुळे अधिकृत दलालांनाही परिवहन कार्यालयात काम करून देण्यास मज्जाव करण्यात आल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले होते। विविध मोटार कंपन्यांकडून त्यांच्या ग्राहकांच्या कामासाठी अधिकृत दलाल नेमण्यात आले आहेत। त्यांनाच काम करून देण्यास न्यायालयाने मंजुरी दिली आहे। विविध नवीन गाड्यांचे पासिंग आणि त्या संबंधातील इतर कामे या अधिकृत दलालांकडून केली जातात। बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याच बरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न। त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSB ची। उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSB चं कर्तव्य। ठाण्यात उष्णतेचा पारा 45 अंशावर गेल्याने ठाणेकर हैराण झाले आहेत। यंदा उन्हाचा पारा नागपूरपेक्षा ठाण्यात अधिक चढला आहे।
मुंबईतील एक आंदोलनात उन्हाची काहिली सहन न झाल्याने महिलेचा मृत्यू झाला, तर ठाण्यात वृद्ध आणि बालकांना कडक उन्हाचा त्रास जाणवू लागला आहे। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे वातावरणात बदल घडून येत असतानाच आता कडक उन्हाच्या चटक्यांनी ठाणेकर हैराण होऊ लागले आहेत। यंदा 30 ते 35 अंश सेल्सिअस मध्ये अडकलेला पारा अचानक 45 अंशावर जाऊन ठेपला आहे। त्यामुळे ठाणेकरांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्यात। गतवर्षी ठाण्यात कमाल 43 अंशापर्यंत तापमान चढले होते। यंदा पहिल्याच टप्प्यात 45 पार केल्याने वृद्ध आणि बालकांना याचा त्रास जाणवू लागला। हे तापमान आणखी 2 दिवस कायम राहील अशी माहिती कुलाबा वेधशाळेने दिली आहे। नेहमीच हॉट ठरलेल्या नागपूरमध्ये 40च्या आसपास तापमान असताना मुंबईत उष्णतेचा पारा 38 अंशावर होता। आझाद मैदानावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनात एक महिला आंदोलक उन्हाच्या झळा न सोसल्याने बेशुद्ध पडली आणि मृत्यू पावली। ठाण्यातील तापमान यंदा नागपूरपेक्षाही जास्त असल्याने ठाणेकरांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा शासकीय रुग्णालयाने केले आहे। बिजनेस बढ़ाने की होड़ हो या फैमिली के साथ मौज, देखनी हो भारत की विविधता या करनी हो विदेश यात्रा, आपकी हर जरूरत को हम करेंगे पूरा हमारे ट्रैवल लोन के साथ। टीजेएसबी ट्रैवल लोन, सपनों की उड़ान। टीजेएसबी सहकारी बैंक, विश्वास जिंदगी भर का। ठाणे महानगरपालिकेच्या विविध विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे। ठाणे महानगरपालिकेतील BSUP राजीव आवास योजना आणि पाणी पुरवठा विभागातील कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठाणे महानगरपालिकेच्या लेखा विभागाने ठेवल्याने खळबळ उडाली आहे। मजूर कामगार संस्था सुशिक्षित बेरोजगार यांना निविदा न काढता कामे देण्यास माजी आयुक्त असीम गुप्ता यांनी मनाई केली असतानाही BSUP राजीव आवास योजना आणि पाणी पुरवठा विभागाने सुमारे 2 कोटी 81 लाखांची कामे निविदा न देता दिली होती। त्याबाबत शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक वैती यांनी महापालिका आयुक्त आणि स्थायी समितीमध्ये लेखी तक्रार केली होती। स्थायी समिती सभापती सुधाकरराव चव्हाण यांनी सुमारे 20 प्रकरणांची चौकशी करण्याचे लेखा विभागाला आदेश दिले होते। लेखा अधिकारी श्री कोळेकर यांनी काल स्थायी समितीला अहवाल सादर केला। या अहवालात स्थायी समितीची मंजुरी न घेताच 5/2 या कायद्यानुसार कामे करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। शासनाच्या दरपत्रकानुसार 2,12,53,256 चे दर योग्य असून सुमारे 68,74,749 इतका अंदाजित खर्च शासनाचा दर सूचीप्रमाणे नसल्याचा ठपका लेखा विभागाने ठेवला आहे। या घोटाळ्याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत काल चर्चा झाली नाही। पुढील स्थायीच्या बैठकीत या प्रकरणावर चर्चा होणार आहे। महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेडमध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा। महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड। नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल। सभासद नोंदणी सुरू आहे। संपर्क 9321712916। ठाण्याच्या प्रताप सिनेमा येथील गृहसंकुलातील वृक्षाची फांदी पडून शिक्षक जखमी झाल्याची घटना घडली आहे। ठाण्याच्या प्रताप सिनेमा जवळ दुबे चाळीत मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीय समाज हा वास्तव्यास आहे आणि त्या चाळीत किशोर किणी हे शिक्षक राहत आहेत। मात्र या चाळीच्या बाजूला एक सिटी नावाचे गृहसंकुल आहे आणि या गृहसंकुलाच्या आवारात नारळाच्या जातीची शोची 2 झाडे आहेत। मात्र या झाडाच्या झावळ्या येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर पडत असून यामुळे कित्येक नागरिक जखमी झाले आहेत। याबाबत या रहिवाशांनी सदर वृक्ष तोडण्यासाठी ठाणे महापालिका व सोसायटीला पत्र व्यवहार केला आहे। मात्र याकडे महापालिका व सोसायटीचे पदाधिकारी दुर्लक्ष करीत आहेत। काल रात्री या दुबे चाळीत राहणारे शिक्षक किशोर किणी या वृक्षाच्या झावळीने जखमी झाले आहेत। जर महापालिका व सोसायटीने वेळीच या वृक्षावर कारवाई केली असती तर इतर नागरिकांप्रमाणे मीही जखमी झालो नसतो असा आरोप या शिक्षकाने केला आहे। तसेच सोसायटीच्या दुर्लक्षामुळे सदर प्रकार झाल्यामुळे या सोसायटीने मला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शिक्षकाने केली आहे। नाव आहे? मी किशोर दादू किणी। मी ब्रह्मांड सेवा संघामध्ये राहतो। आज रात्री या झाडाची फांदी माझ्या डोक्यावर पडली। आता ती झावळी एवढी हेवी होती की त्याच्यामुळे मला 2 टाके पडले। अशा घटना आतापर्यंत 4-5 वेळा झालेल्या आहेत।
बरेच जण जखमी पण झालेले आहेत. त्या संबंधी आम्ही निवेदनसुद्धा एक्सिद्धीला दिलेलं आहे, महानगरपालिकेला दिलेलं आहे, परंतु त्याच्यावर काही कार्यवाही झालेली नाही. तर शासनाने याचा विचार करावा आणि लवकरात लवकर ते झाड एकतर कापून त्याचा विल्हेवाट लावावा. घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या व सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे.